आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। लोकशाहीत मतदानाच्या अधिकाराचं महत्त्व नेमकं काय, तसेच हा हक्क बजावल्यानं समाजात काय परिणाम होऊ शकतो, मतदारांची भूमिका नेमकी कोणती असावी याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आणि देशाचं भवितव्य असणाऱ्या नवीन तरुण मतदारांमध्ये जागरूकता आणण्यासाठी बदलापूर पूर्व आदर्श महाविद्यालयात नवमतदार संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी शेकडो तरुणांनी या संमेलनात सहभाग नोंदवला। महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य व माजी नगराध्यक्ष राम पातकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे नवमतदार संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी तरुणाई व नवीन मतदार यांच्यात निवडणूक व आपला राष्ट्रीय हक्क असणाऱ्या मतदानाविषयी जागृती निर्माण करणे आणि त्यांना भविष्यातील येणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यास प्रोत्साहित करण्यासाठी राम पातकर यांनी तरुणाईला योग्य ते मार्गदर्शन करत मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन सुद्धा केलं। यावेळी आदर्श विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल, मुरबाड विधानसभा संपर्क प्रमुख रती पातकर, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संगीता पांडे तसेच इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते। मतदार दिन असल्यामुळे त्याचं औचित्य साधून आपले पंतप्रधान मोदी त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, त्याचं औचित्य साधून आदर्श कॉलेजमध्ये साधारण 1500 विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत। त्यामुळे BA, BCom, MCom, MA याच्या विद्यार्थ्यांना आम्ही आवाहन केलं की तुम्ही तुमचे मित्र यांची नोंदणी करा, त्यांना मिस कॉल द्यायला सांगितलं 7820078200 आणि साधारण ती 1500-2000 3000पर्यंत संख्या गेली। आणि मला असं वाटतं की ते आपण एकत्रितपणे त्याची संधी उपलब्ध करून दिली। मोदी साहेबांचं भाषण, त्यांचं मार्गदर्शन, ते जग त्याचा फायदा घेतं तर आपल्या विद्यार्थ्यांनी का घेऊ नये, म्हणून त्याचा फायदा घेण्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला। विद्यार्थ्यांना असं लोकशाही जर बळकट करायची असेल, आपला नेता जर निवडून द्यायचा असेल तर आपण मतदानामध्ये सहभागी झालं पाहिजे। आजपर्यंत 30-40% मतदान होतं, 50% होतं, तो 80-90% कसं जाईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि आपला नेता आपण निवडून दिला पाहिजे। लोकशाही जर बळकट करायची असेल तर आपण मतदानामध्ये भाग घेतला पाहिजे। सर्वप्रथम मी आज नवमतदार दिनानिमित्त सर्व या कॉलेजचे विद्यार्थी जे आता नवीन मतदार झालेले आहेत तर या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते की आजपासून त्यांना हा मतदानाचा हक्क मिळणार आहे। म्हणजे आता त्यांनी नोंदणी केली पण त्यांचं नावं येतील आता, तर त्यामुळे त्यांना आता नवमतदाराचा हक्क मिळणार आहे आणि आज नवमतदार दिन आहे, त्यानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते। आणि प्रत्येक व्यक्तीने विद्यार्थिनी जे आता नवीन मतदार होणार आहे त्यांनी आपला मतदानाचा हक्क नक्की बजावावा आणि तो अधिकार आपल्याला मिळाला आहे त्याचा वापर करावा आणि आपल्या आवडीचे जे कोणी असतील, नेते असतील, मंडळी, त्यांना मत द्यावं, पण आपलं मत नक्की द्यावं असं मी त्यांना आवाहन करते। मोहिनी जाधव, बदलापूर। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।